हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही माझ्या याच्या अगोदरच्या साऱ्या ब्लॉगला खूप मस्त मस्त कमेंट करता, खूप सारं प्रेम देता, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि उद्या आहे आपला गुढीपाडवा, म्हणजे आपल्या नवीन वर्षाची नवीन सुरुवात. कोणाकोणाला माहिती आहे आपलं उद्यापासून नवीन वर्ष चालू होत आहे. त्यानिमित्त सर्वांना मी आजच म्हणजे आज मी ब्लॉग शूट करते आणि आजच मी ब्लॉग पण पोस्ट करणार आहे. आणि तुम्ही नक्की पूर्ण ब्लॉग बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आजचा व्हिडिओ काय काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्या आहे आपला गुढीपाडवा आणि आपण उद्या गुढी पण लावणार आहे, त्याचा पण एक नवीन ब्लॉग येणार आहे तुमच्यासोबत. मी लवकरात लवकर जेवढं जमेल तेवढं लवकरात लवकर ते पण उद्याचं पण शूट करणार आहे आणि ते पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. तुम्हाला आवडतात का असे ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण आज थोडंसं शूट करणार आहोत. आज आपण थोडंसं बाहेर पण जाणार आहोत, मी तिथलं पण शूट घेणार आहे थोडंसं. आज मी खूप लेट ब्लॉग शूट करायला चालू केलं आहे. आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे 8 वाजून गेलेले आहेत, 8:30 झाले जवळपास. म्हटलं चला दिवसभरात आपण कुठलाही ब्लॉग शूट नाही केला, कुठलाही व्हिडिओ नाही घेतला, तर आत्ता आपण थोडंसं शूट करूया आणि तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर पण करूया. आज रोजचा ब्लॉग नाही टाकला तर करमत नाही, असं वाटतं की रोज काही ना काही छोटे मोठे कुठले ना कुठले छोटे मोठे ब्लॉग पण तुमच्यासोबत दाखवा वाटतं, काही ना काही थोडंफार शेअर करावं वाटतं. तुम्हाला आवडतात का माझे डेली ब्लॉग बघायला? नक्की मला तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही सर्वजण माझे ब्लॉग असेच शेवटपर्यंत बघत राहत जा, कारण की आपण शेवटी आहे ना की खूप काही म्हणजे क्लिपा वगैरे असतात कुठल्या, तर मी नक्की त्या क्लिपा वगैरे ॲड करत असते. म्हणजे जे छोटे व्हिडिओ आपण बाहेर वगैरे गेलं काही उद्यासाठी आपण काय घेणार आहे ते पण मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवते. उद्या गुढीसाठी आपण जे लागणारं सामान आहे ते पण आज मी घेऊन येणार आहे. आत्ताच जाऊन माझे मिस्टर आले की मी जाऊन आणणार आहे आणि ते पण ह्या ब्लॉगच्या एंडिंगला तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला असंच तुमचं प्रेम राहू देत जा. तुम्ही खरंच ना खूप छान कमेंट करताय. लवकरच आपले 5,000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही एवढं माझ्या व्हिडिओवर प्रेम करता, तुमच्या इतक्या भारी कमेंट बघते मी. सगळ्या शॉर्ट व्हिडिओला तर प्रचंड कमेंट असतात, बापरे, एवढ्या भारी कमेंट करताना तुम्ही. खरंच ना वाचून खूप भारी वाटतं तुमच्या सर्वांच्या कमेंट. असंच आपलं लॉंग व्हिडिओला देखील तुमचं प्रेम राहू द्या. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघता, पूर्ण लाईक पण करता, कमेंट पण करता, पण लॉंग व्हिडिओच नाही बघत. असं नका करू सर्वांनी. आपले लॉंग व्हिडिओ पण मस्त असतात. लॉंग व्हिडिओला पण तुमचं असंच भरभरून असं प्रेम राहू देत जा. लॉंग व्हिडिओला पण तुम्ही भरभरून असे कमेंट पण करत जा. लॉंग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा, कारण तुम्ही शेवटीपर्यंत बघितला का मग तुमच्या लक्षात येतं आपलं लॉंग व्हिडिओ कसा आहे. मग तुम्ही शेवटपर्यंत माझ्या चॅनलवर असेच जॉईन राहा. आपले लवकरात लवकर 5,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. सर्व तुमच्या यूट्यूब फॅमिलीने माझे आत्तापर्यंत एवढा सपोर्ट केला, इथून पुढेही मला लवकरात लवकर सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपले 5,000 सबस्क्रायबर पूर्ण करा. तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही इथपर्यंत सपोर्ट केला, इथून पुढे देखील आपल्याला लवकरात लवकर 5K करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही भरभरून कमेंट करा, माझा व्हिडिओ बघत जा, दुसऱ्याला पण शेअर करत जा. आणि आपण नवीन पण काही गोष्टी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, ॲड करतो. आजच मी एक दुसरा ब्लॉग शूट केला, टाकलेला आहे, त्या पण तुम्ही नक्की जाऊन एक व्हिडिओ बघा. लॉंग व्हिडिओ आपले सर्व भारी आहेत. सर्व कुणी माझे लॉंग व्हिडिओ बघितलेले आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा. याच्या अगोदरचे जे ब्लॉग आहेत ते रेसिपीचे ब्लॉग आहेत माझे. ते रेसिपीचे ब्लॉग पण तुम्ही बघितलेले आहेत का नक्की मला एकदा कमेंटमध्ये सांगा. आपले रेसिपीचे ब्लॉग पण तुम्ही रेसिपीच्या ब्लॉगला पण खूप सारं प्रेम देता माहिती का, आणि लॉंग व्हिडिओला तर प्रचंड प्रेम देता. शॉर्ट व्हिडिओ तर खूप बघतात तुम्ही. शॉर्ट व्हिडिओ नाही आले तरी तुमच्या कमेंट येतात की ताई व्हिडिओ का नाही आले. तर मग आपले लॉंग व्हिडिओ पण प्लीज सर्वांनी बघत जाणं. लॉंग व्हिडिओ नाही आवडत का तुम्हाला? त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण लॉंग व्हिडिओला कितीतरी मेहनत करायला लागते, तरी पण तुम्ही लॉंग व्हिडिओ जास्त नाही बघत. बघितलं तरी कमेंट पण करत जा की ताई आम्ही तुमचे लॉंग व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. पूर्ण न स्किप करता शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो लय मोठा नाही घेणार मी, थोडंसंच घेणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही असं भरभरून प्रेम द्या. शेवटपर्यंत आपल्या चॅनलवर असेच राहा. आणि तुम्ही माझे ब्लॉग कोणत्या गावावरून बघताय, मी खूप दिवस झाली बोलले नव्हते माझ्या कुठल्याही ब्लॉगमध्ये. तुम्ही माझे ब्लॉग कुठून बघताय, कोणत्या गावावरून बघताय हे देखील कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा मित्रांनो. आणि तुम्ही माझे लाईव्हला सर्वजण येत आहे, तसेच माझ्या व्हिडिओला पण सर्वजण येऊन कमेंट करा. जेवढे माझ्या लाईव्हला असतात ना तेवढ्यांनी सर्वांनी, ताई दादांनी सर्वांनी माझ्या व्हिडिओला पण या, कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ पण बघत जा.
तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला का मला खूप छान वाटतं. असंच तुमच्या ताईला सपोर्ट राहू द्या. चला मी तुम्हाला आता काही पुढच्या क्लिप ॲड करते ह्याच व्हिडिओमध्ये. शेवटी तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. शेवटी काय आहे ते पण नक्की बघा जाऊन. सर्वांनी माझा ब्लॉग बघा. तुमचे स्वयंपाक वगैरे झालं का, तुमची होळीची कशी गुढीपाडव्याची कशी तयारी झाली आहे ते पण मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज हा ब्लॉग मी आजच पोस्ट करेल. आज संध्याकाळी आजच शूट करते आणि आजच टाकणार आहे. आणि उद्याचा ब्लॉग गुढीपाडव्याचा तो उद्या येईल. तो पण भारी ब्लॉग असणार आहे. तर सकाळचं डेली रुटीनपासूनच मी स्टार्ट करणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही उद्याच्या ब्लॉगची देखील आतुरतेने वाट बघा. उद्याचा ब्लॉग त्याच्यापेक्षा भारी पण असेल. हा पण भारीच आहे. आणि उद्या जो येणार आहे तो पण मस्त मस्त आपण शूट घेणार आहोत. उद्याच्या ब्लॉगमधलं पण मी तुम्हाला दाखवते. बघू ह्या ब्लॉगमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये काय काय ॲड होतं आहे. आता मी जे काही गोष्टी घेईल, काय काय नाही तुम्हाला दाखवते. मी जेवढं काही पॉसिबल होईल, जे काही मला दाखवता येईल तेवढं मी दाखवते. पण उद्याचा ब्लॉग मस्त असणार आहे. उद्याचा पण खूप भारी ब्लॉग आहे. त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती ऑलवरती सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन मी जेव्हा पण ब्लॉग टाकन, काही पण व्हिडिओ टाकन, तर तुम्हाला ऑलवर क्लिक केलं का तुम्हाला कुठं शोधायची गरज जावं लागणार नाही. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल माझी. त्याच्यासाठी ऑलवरती सबस्क्राईब करून ठेवा. एक नंबरला जे ऑप्शन असतं ना त्याच्यावरती 3 ऑप्शन येतात. आणि त्याच्यात सगळ्यात पहिलं जे असतं ते ऑलवरती क्लिक केलं की तुम्हाला म्हणजे माझा व्हिडिओ इकडून मी टाकला की तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येते. त्याच्यासाठी ऑलवरती क्लिक करून ठेवा. म्हणजे आपले व्हिडिओ आले की सर्वात पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचतील. याच्यासाठी सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना माझ्या ताई दादांनो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये आज रात्रीच मी देते. उद्या आहे गुढीपाडवा आणि त्याच्यामुळे आजच हा ब्लॉग शूट होतो. आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार. माहीत नाही आत्ता ब्लॉग टाकते मी बुधवारी टाकते का गुरुवारी टाकते हे पण नाही माहिती. पण जरी शक्य झालं तर आजच बुधवारीच टाकल. पण तरी पण माझ्याकडून ॲडव्हान्समध्ये सर्वांना खूप साऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. चला मी तुम्हाला पुढच्या क्लिपा वगैरे काय पुढचं शूट होईल त्याच्यामध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी दाखवते. आणि शक्य झालं तर दाखवते. कारण की आता माहिती नाही कारण की होतंय की नाही शूट माझ्याच्याने. जेवढं जमल तेवढं ॲड करते. चला तुम्ही बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तुम्हाला पुढच्या क्लिपा दाखवते मी. चला तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मध्ये स्किप करू नका सर्वांनी. म्हणजे कोणीही मध्ये व्हिडिओ बंद करायचा नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. शेवटी खूप छान असतं. त्याच्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मी पुढच्या क्लिपा तुम्हाला दाखवते. चला मी दाखवते. हे बघा आता आम्ही गेलो. इथं थोडंसं काम होतं माझं, ते पण आम्ही केलं. आणि सुरुवात इथून दुकानापासून झाली. ह्या दुकानामध्ये गेलो, तिथून काय घ्यायचं होतं ते घेतलं आणि पुढे चाललो होतो. आता आम्हाला बाकीची खरेदी करायची होती. मी नारळ वगैरे हे सर्व काही घेतलं आहे. चला मी तुम्हाला दाखवते. बघा आमचं अहिल्यानगर किती सुंदर आहे. कोणाकोणाला माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शेवटपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ बघा. खूप मस्त आहे. पुढं पण बघण्यासारखं आहे. हे बघा किती मस्त रात्रीच्या टायमाला. आणि आता आम्ही इथं गेलो होतो आमचं पेट्रोल टाकायला. मग हे गेले पेट्रोल टाकायला. तोपर्यंत म्हटलं चला मी थोडासा व्हिडिओ पण शूट करते आणि तुम्हाला पण दाखवते. हे बघा आमची गाडी इथं लाईनीला उभी होती आणि मी त्यांना दाखवत होते. तिथं ते थांबले होते. म्हटलं मग चला थोडासा तोपर्यंत ब्लॉग पण शूट करूया. मग तोपर्यंत मी थोडासा व्हिडिओ पण शूट केला. म्हटलं तेवढंच आपलं ब्लॉग पण होईल तुम्हाला दाखवायला. कसे वाटते तुम्हाला माझे ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगत जा. बघून भारी असतात का, आवडतात का तुम्हाला माझे ब्लॉग. आणि शेवटपर्यंत तुम्ही बघताय थँक्यू सो मच. बघा रात्रीचं वातावरण किती मस्त आहे तिकडे. आणि किती पण उशिरा जाऊ खूप सारी गर्दी असते. म्हटलं चला माळीवाड्यामध्ये जायचं आहे थोडीशी खरेदी करायला. तर तुमच्यासोबत पण काही गोष्टी शेअर करते. उद्या आपण लावणार आहोत गुढी उद्या सकाळी. आणि हा एक दिवस गुढीच्या अगोदरचा ब्लॉग आहे. पण हा सकाळीच बहुतेक शूट टाकला जाईल. नाही आत्ताच टाकणार आहे मी. पण तरी पण तुम्ही लोक उद्या सकाळी बघताल. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना आनंदाचे जावो. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. म्हटलं इथं थोडासा वेळ होता. म्हटलं चला थोडंसं शूट घेतलं की नंतर व्यवस्थित व्हिडिओ आपल्याला बनवता येतो. हे बघा आता आमची गाडीची एंट्री झाली. आली आमची आहो म्हटली चला आता. म्हटलं चला मग इथं पण आपण थोडासा ब्लॉग
घेतला मी थोडं पुढं गेल्यावर पण, आणि म्हटलं चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेत आहे. हे बघा, आता आम्ही माळीवाड्यामध्ये पोहोचलो होतो आणि या काकाकडून इथून आम्ही ते गुढीला लावतात ना ते इथं घेतलं होतं. गाठी म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की सांगा. आहे व्हाईट कलरचं, उद्या लागणार आहे आपल्याला ते. मग ते घेतलं. त्याच्यानंतर आम्ही एक नारळ घेतलं. त्याच्यानंतर नारळ झाल्याच्यानंतर आम्ही फुलं हार पण घेतले. इतका सुंदर हार घेतला आहे. उद्या सकाळी हे बघा इथं हार दाखवते. हार पण घेतला, पानं पण घेतले. आणि उद्या सकाळची तयारी आत्ताच सर्व करून ठेवली. उद्या सकाळी उठलं की पटकन आवरून झालं की गुढीची तयारी करायची. तुमच्याकडं कसं करतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं सर्व झालं आणि इथं पण मी थोडंसं शूट घेत होते. हे कोणाकोणाला माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा. ही कुठली साईट आहे. तुम्हाला माझे ब्लॉग डेली बघायला आवडतात का? आपलं मगाशी एक ब्लॉग टाकला आज दुपारी, त्याला पण तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, थँक्यू. असेच माझे ब्लॉग बघत जा, कंटिन्यू करत जा. मी तुम्हाला अजून छान छान जेवढं शूट घेता येईल तेवढं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तुम्हाला घर बसल्या इथं सगळे काही बघायला भेटतील माझे ब्लॉग. फक्त तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन रोजचे डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि आत्ता जे ब्लॉग शूट करते हे बघा, घरी आल्यावर मी तुम्हाला दाखवते. नारळ आणला, पण सर्व काही घेऊन आलो होतो. नारळ, हार आहे इथं, पानं आणि गुढीला लावतात ते याच्यामध्ये होतं ते पण, गाठी म्हणतात ते पण आपण आणलं होतं. सर्व आपण इथं घेऊन आलो होतो. म्हणजे चला तुमच्यासोबत पण काही गोष्टी शेअर करावा. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करून ठेवा. सर्वांनी काळजी घ्या. बाय गाईज, टेक केअर.